ही कथा आहे जानकीची. भोळी भाबडी जानकी ही भगवान शिवाची एक महान भक्त होती. तिचा नवरा दीपकही तिच्यासारखाच साधा होता. दीपककडे बरीच मालमत्ता होती. ते खूप श्रीमंत होते, पण तो साधेपणाने वागणारा होता. हे जोडपं नेहमीच सर्वांना मदत करण्यास तयार होते. त्यांच्या लग्नाला 15 वर्षे झाली होती, पण जानकीचे घर अजूनही रिकामे होते. पण जानकीला खात्री होती की एक दिवस तिचे घर भरून जाईल. दररोज जानकी सकाळी लवकर उठायची, शिव मंदिरात जायची, भगवान शिवाला पाणी अर्पण करण्याचा विधी करायची, ओम नमः शिवाय म्हणायची आणि प्रार्थना करायची आणि नंतर घरी परतायची. एके दिवशी मंदिरातून परतताना तिला खूप थकवा जाणत होता. घरी परतताना तिला चक्कर येत होती. घरी आली तेव्हा तिला चक्कर येऊन पडली. जानकी, जानकी, काय झालं तुला? सांग ना. मला माहीत नाही जी, मला बरं वाटत नाहीये. मला चक्कर येत आहे. मी तुला किती वेळा सांगितले आहे की या थंडीत आंघोळ करू नकोस, पण तू हे की एकही दिवस स्नान किंवा मंदिरात जाणे चुकवत नाहीस. आणि जर तुला काही झाले तर तू कधी विचार केला आहे का माझे काय होईल? माझे भोले शिवशंकर आहेत ना, मला काहीही होणार नाही. त्या दिवशी जानकी संध्याकाळपर्यंत बरी झाली नव्हती, म्हणून दीपक तिला दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून तो आनंदाने उडी मारू लागला आणि जानकीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तुम्ही खरे सांगत आहात डॉक्टर. जानकी, जानकी, तू आई होणार आहेस. तू ऐकते आहेस ना? तू आई होणार आहेस आणि मी बाबा होणार आहे. मी तुम्हाला सांगत होते ना, माझे भोले शंकर माझ्या प्रार्थनेचे फळ नक्कीच मला देतील. जानकी आणि दीपक खूप आनंदी झाले. 15 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ते एका नवीन पाहुण्यांचे स्वागत करणार होते. पण त्यांच्यासोबत राहणारे त्यांचे काका बलवान, काकी गरिमा, त्यांचा मुलगा राकेश आणि सून कामिनी यांच्यासाठी एक दुर्दैवी घटना होती. त्यांचे डोळे आधीच दीपकच्या मालमत्तेवर होते. त्यांचा वारस येणार आहे हे त्यांना कळतात ते सर्वजण त्या न जन्मलेल्या मुलाला संपवण्याचा कट रचू लागले. त्यांनी हितचिंतक असल्याचे भासवले, पण ते धूर्त होते. मी काय करावे बापू? मी माझ्या वारशाच्या वाट्याची वाट पाहावी का? तुम्ही वेडे आहात का? आपण करोडो रुपयांची ही मालमत्ता कशी जाऊ देणार? ती आपली आहे आणि आपलीच राहील, समजले का? आपण त्या नवोदिताला या जगात येण्यापूर्वीच संपवू. मग दीपकचे काका बलवंत, त्यांचा मुलगा, सून आणि पत्नीसह एक योजना आखतात. मग ते जिन्यावर साबणाचे पाणी ओततात आणि तयार हो, भाग्यवान नाटक सुरू करू. अगदी तयार आहे. मग बलवंत मुद्दाम जमिनीवर कोसळला आणि तडफडू लागला. गरिमा त्याला पाहून ओरडू लागली आणि हे सगळं राकेश व कामिनी भिंती आडून लपून बघत होते. जानकी, जानकी, ओ सुनबाई, बघ तुझ्या सासऱ्यांना काय झालंय. ते जमिनीवर कोसळून बेशुद्ध झालेत. जानकी आपल्या काका सासऱ्याला वडिलांसारखी मानायची, त्यांची काळजी घ्यायची. जसंच तिने आपल्या काकू सासूचा आवाज ऐकला, ती धावत बाहेर आली आणि हाच तो सापळा होता. 12 मंडपात पडलेल्या साबणाच्या पाण्यात तिचं पाऊल घसरलं. ती घसरून जिन्याजवळ आली आणि लडखडत जिन्यावरून कोसळली. तिला असं कोसळताना पाहून ते सारे खुश झाले. जानकी खाली पडून बेशुद्ध झाली. काका काकी आता आनंद साजरा करणार होते. इतक्यात दीपक बाहेरून आला. त्याला पाहून सगळे खोटे अश्रू ढाळू लागले. हे भगवान! दीपक मुला, बघ ना आपल्या सुनबाईला काय झालंय. मी तर किती काळजी घेते तिचे, नेहमी तिच्या सोबतच असते. माहीत नाही आज मला काय झालं होतं, म्हणून मी स्वयंपाकाला गेले. मुला, हिला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. काय माहीत आपल्या घराच्या चिरागला काही झालं तर नसेल ना? पण म्हणतात ना, जाको राखे सय्या मार सकेना कोई. जानकी इतक्या उंचावरून खाली पडली. तिला दुखापत झाली, पण बाळावर काहीही परिणाम झाला नाही. डॉक्टरांचं हे म्हणणं ऐकून दीपक आणि जानकीने मनोमन भोलेनाथांचे आभार मानले. पण त्यांच्या काका काकूच्या कुटुंबाच्या अंगात आग पेटली होती. त्यांना ही गोष्ट उघड होऊ दिली नाही. पण जानकी आणि तिच्या बाळाला संपवण्यासाठी दुसरा प्लॅन आखू लागले.
दुसरीकडे जानकीला ना दीपकला कळलं की अखेर घरात साबणाचं पाणी कोणी ओतलं होतं आणि सासरे जे त्या दिवशी जमिनीवर पडले होते ते अचानक कसे काय बरे झाले. एके दिवशी जानकी स्वयंपाकघरात काम करत असताना हेच विचार करत होती तेव्हा राकेशची बायको कामिनी तिथे आली. तिच्या गळ्यात एक वेगळाच सुंदर हार होता. अरे कामिनी, हार तर फार सुंदर आहे. कुठून घेतलास? वहिनी, तो शहरातून आणलाय. कामिनी, राकेश भावाला सांगून त्या दुकानाचा पत्ता घे ना. दीपक 2 दिवसांसाठी शहरात जाणार आहे. मी पण असाच हार मागून घेईन. अरे वहिनी, पत्ता कशाला घ्यायचा? हे तर त्यांच्यासोबतच जातीलच ना. दीपक 2 दिवसांसाठी शहरात जाणार हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात चमक आली. त्यांनी पुन्हा एक भयंकर प्लॅन आखला. राकेशचा प्लॅन असा होता की सुभद्रा मंदिरातून परत येताना ज्या नदीवर पूल आहे तिथून खाली ढकलून द्यायचं. ते दोघे आपले चेहरे झाकून तिला नदीच्या रस्त्यावर भेटणार आणि तिला ढकलून देणार. राकेश दीपक सोबत असेल, बलवंत शेतात असेल म्हणून कुणालाही संशय येणार नाही. मग ते दोघं चेहरे झाकून तिथे थांबले होते. जानकी दिसली आणि कामिनी तिच्या जवळ गेली आणि तिला मागून धरलं. जानकीच्या हातून पूजा थाळी खाली पडली. कोण आहेस तू? जानकीने स्वतःला वाचवण्याचा फार प्रयत्न केला. त्या नकाब पेशांशी झगडली देखील पण ते दोघं असल्याने ती कमी पडली. त्यांनी तिला नदीत फेकून दिले. जानकीने फार हातपाय मारले पण काही उपयोग झाला नाही. अनेक तास ती वाहत राहिली. अचानक तिला जाणवलं की तिच्या पायाला कुणीतरी धरलं आहे आणि चावत आहे. तिची नजर गेली तर तो एक मोठा मगरमच्छ होता. जानकीला आपला मृत्यू डोळ्यासमोर दिसू लागला तरीही तिनं धीर सोडला नाही आणि भोलेनाथांना आठवू लागली. क्षणातच चमत्कार झाला. नदी किनारी राहणाऱ्या मच्छीमारांच्या नजरा तिच्यावर गेल्या. ते तिला वाचवायला धावले. मच्छीमारांचा मगराशी संघर्ष झाला आणि ते जिंकले पण तोपर्यंत जानकी बेशुद्ध झाली होती. शुद्ध आली तर ती मच्छीमारांच्या वस्तीत होती. मी कोण आहे आणि मी कुठे आहे? तू आमच्या वस्तीत आहेस मुली. आता घाबरायचं काही कारण नाही. धोका टळला आहे. जानकीची स्मृती हरवली होती तरी वस्तीतल्या लोकांनी तिची काळजी घेतली. सगळ्यांना माहीत होतं की ती गर्भवती आहे म्हणून तिची जास्तच काळजी घेतली जात होती. जानकी जरी सगळं विसरली होती तरी आपल्या शिव भोलेनाथाला ती विसरली नव्हती. म्हणूनच ती इथेही मातीचं शिवलिंग बनवून पूजा करू लागली. लवकरच जानकीच्या प्रसूतीचा काळ जवळ आला. तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला. वस्तीत सारे खुश झाले पण सारेच याचा विचार करत होते की हिचं घर कुठे आहे, ही कोण आहे. एके दिवशी जानकी बाळाला खुशीत घेऊन लोरी गात होती. आजा रे निंदिया निंदिया राणी आजा. तेव्हा एक मच्छीमारी तिच्याकडे आली. तिच्या हातात एक हार होता. तिने तो हार जानकीच्या हातात देत विचारलं, हा हार ओळखतेस का? तू जेव्हा इथे आलीस तेव्हा हा हार तुझ्या हातात घट्ट पकडलेला होता. जानकीने हार पाहिला आणि तिला सगळं आठवू लागलं. नदीच्या पुलावरून जाताना नकाब पेशांनी मागून पकडलं होतं. ती त्यांच्याशी झगडली होती. हा हार त्याच नकाब पेशाचा होता. तिला आठवलं की हा तोच हार कामिनीने घातला होता. आता तिला सगळं कळलं की हे कट कारस्थान कुणाचं होतं. ती वस्तीतल्या 3-4 लोकांना घेऊन पोलिसांकडे गेली आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या. तिने आपल्या घराचा पत्ता देखील सांगितला. दुसरीकडे जानकी गायब होऊन अनेक महिने झाले होते. दीपक अगदी तुटून गेला होता. त्याला वाटत होतं की आता त्याच्याकडे जगण्याचं काही कारण नाही. त्याचे काका काकू हळूहळू त्याच्यावर अत्याचार करत होते. त्यांच्या म्हणण्यावरून एके दिवशी तो आपली सारी संपत्ती त्यांच्या नावावर करण्यास तयार झाला होता. इतक्यात जानकी आली. जानकी, तू कुठे गेली होतीस मला सोडून? तुला माहिती आहे ना, मी तुझ्या वाचून जगू शकत नाही. जानकी. नाही जी, काही लोकांचे असली चेहरे तुमच्यासमोर दाखवायचे होते म्हणून भोलेनाथांनी मला तुमच्यापासून दूर केलं होतं. अरे जानकी,
तू आलीस. माझी बहीण तू कुठं गेली होतीस? बाबा, आई, राकेश, पहा, जानकी परत आली आहे. जानकीच्या येण्यावर सारे खोटे आनंद दाखवू लागले, पण जानकीला त्यांची खरी ओळख पटली होती. दीपक, तुला माहिती आहे का, मला तुझ्यापासून दूर करणारे कोण होते आणि आपल्या बाळाला तुझ्यापासून दूर करणारे कोण होते? नाही माहीत जानकी, कोण होते? हे तुझे काका काकू, तुझा भाऊ आणि वहिनी यांनीच मला पुलावरून खाली ढकललं होतं. यांनीच मला तुझ्यापासून दूर केलं होतं. तेवढ्यात पोलीस येतात आणि पोलिसांना ते सगळं खरं खरं सांगतात. पोलीस त्यांना तुरुंगात घेऊन जातात. त्यांच्यावर खटला चालवला जातो. सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. जानकीचा मुलगा आता 3 वर्षाचा झाला होता. तो सुद्धा अगदी आईसारखाच शिवभक्त आहे. शिवकृपेने हे कुटुंब पुन्हा एकत्र आले. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो.